नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. विदर्भात होणाऱ्या अधिवेशनात 5 दिवस फक्त विदर्भाच्या प्रश्नांसाठी द्या, आमदार बच्चू कडू यांची मागणी. तर सरकार कोणाचंही येऊ दे, ते सामान्यांच्या हिताचा विचार करणारं असण्याची आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. समृद्धी महामार्गावर राहणार आय ड्रोनची खास नजर. 1250 कोटी रुपयांच्या कामाची निविदा निघाली. अपघातांना आळा घालण्यासाठी करण्यात आली उपाययोजना. आणि अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं थेट प्रक्षेपणाचं आयोजन. आणि आता सविस्तर वृत्त. विदर्भात अधिवेशन होतं, मात्र प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचे विचारले जातात. त्यामुळे विदर्भाच्या कुशीमध्ये हे अधिवेशन होत असल्यानं 5 दिवस केवळ विदर्भाच्या प्रश्नांना देण्यासाठी आमदार बच्चू कडू हे सरकारला मागणी करणार आहेत. तसंच 5 राज्यांमध्ये सरकार कोणाचं येणार हे अजूनही निश्चित नाही. मात्र सरकार कोणाचंही येऊ दे, ते जनसामान्यांचं, शेतकरी आणि शेतमजुरांचं असायला हवं, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. विदर्भात अधिवेशन होते, पण प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचे मांडले जाते. माझं असं म्हणणं आहे की विदर्भाच्या कुशीमध्ये हे जर अधिवेशन होत असेल तर 5 दिवस हे फक्त विदर्भासाठीच्या प्रश्नासाठी दिले पाहिजे, अशी नवीन मागणी आम्ही सरकारसमोर ठेवणार आहोत. अजून काही निश्चित नाही, पण सरकार कोणाचं येऊ दे, ते जनसामान्यासाठी, शेतकरी शेतमजुरासाठी राहिलं पाहिजे. ते काँग्रेसचं येऊ दे का भाजपचं येऊ दे. प्रश्न असा आहे का हे सरकार कोणाच्या कामी येईल. म्हणजे आपण आलटून पलटून काँग्रेस आणि भाजप एवढा विचार करतो आहे, पण ह्या दोनही सरकारनं अजूनपर्यंत शेतकरी आणि मजुराच्या हिताचे कुठलेही निर्णय घेतलेले नाही. नागपूर ते मुंबई या महत्त्वाच्या मार्गाला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर आता AI ड्रोनची खास नजर राहणार आहे. या संदर्भात 1250 कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली असून लवकरच समृद्धी महामार्गावर ड्रोन घिरट्या घालताना दिसून येणार आहे. राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला समृद्धी महामार्ग सध्या अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अपघात टाळण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गावरून होणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी AI ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. MSRDCनं 1250 कोटींच्या कामाची निविदा काढली असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे. समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग, ओव्हरटेकिंग आदींवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यानं जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेअंतर्गत अंजनगाव बारी ग्रामपंचायतीतून प्रसिद्ध रथाचं खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला 23 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आणि तालुका स्तरावर प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून मेरी कहाणी मेरी जुबानी या कार्यक्रमाअंतर्गत अंजनगाव बारी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत असून त्यामुळे लाभार्थ्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावत आहे. केंद्र शासनाच्या घरकुल योजनांमुळे गरिबांना पक्की घरं मिळत आहे आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावत असल्याचं खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी प्रतिपादन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांच्या लाभाविषयी अनुभव जाणून घेतले. योजनांची माहिती इतर वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन प्रधानमंत्री यांनी यावेळी केलं. फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशात प्रचार आणि प्रसिद्धी करत आहे. या यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री यांनी. बहुत खुश है, हमको प्रधानमंत्री आवास योजना का लाभ मिला है, उज्ज्वला योजना का लाभ मिला है, नल है और
महिला बचत गट का भी हमको लाभ मिल रहा है। 3 लाख 6 लाख साल के मिलते हैं। हम उससे बहुत अच्छा काम कर, हमारे बच्चों के लिए पढ़ाई जो कर रहे हैं उनके लिए भी हमको मिलने को होने, रोजगार मिलने को होना। हमारे बच्चे ने पुलिस में जो भर्ती दी है उसका भी आया नहीं, वो भी हमारे बच्चों को मिलने को होना। हमारे गांव के जो युवा है उनको साथ रहने को होना। और हम बहुत आभार मानते हैं मोदी जी का कि हमारी जब से मोदी सरकार आई है, जब से हमको बहुत लाभ मिल रहा है। और सराफा दुकानदार संजय मांडळे यांच्या घरात शिरून दरोडेखोरांनी त्यांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मांडळे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. संजय मांडळे यांच्या दिवसा येथील घरी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांत्वनपर भेट दिली आणि मांडळे कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. तर पोलिसांनी 24 तासात आरोपीला अटक केल्यानं चित्रा वाघ यांनी ठाणेदार प्रदीप ठाकूर यांचं कौतुक केलं. तसेच हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. दिवसामध्ये आणि त्या ठिकाणी मंडळे कुटुंबाच्या भेटीला आज मी या ठिकाणी आले. आमचे नाती बांधव आहेत. ज्या पद्धतीने अतिशय वाईट पद्धतीने, अतिशय ब्रुटल पद्धतीने त्यांचा खून केला गेला आणि त्या संदर्भात त्यांच्या परिवाराच्या सांत्वनासाठी आले होते. ते स्वतःही त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. काही त्यांच्या तब्येतीमुळे दुकानात जाऊ शकत नव्हते. घरून काही काम करत होते आणि विश्वासातल्याच घरात काम करणाऱ्या एका विश्वासातल्या माणसाकडनं त्यांचा ब्रुटली असा खून त्या ठिकाणी करण्यात आला. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत UDIS प्लसमध्ये माहिती भरणं अनिवार्य केलं होतं. अशातच 29 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात 92 शाळा आणि 132 शिक्षकांची UDIS प्लस प्रणाली माहिती भरणं शिल्लक आहे. त्यामुळे माहिती भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांचं वेतन रोखण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. UDIS अर्थात युनिफाईड सम डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन ही केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयानं विकसित केलेली वेब पोर्टल आहे. यामध्ये प्रत्येक शाळेनं शिक्षण विभागानं माहिती भरावी असा नियम आहे. यात मान्यता प्राप्त सर्व शाळांची माहिती 21 ऑक्टोबरपर्यंत भरून अंतिम करण्याची सूचना होत्या. परंतु 29 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 96.75% शाळांची माहिती अद्ययावत केली आहे. 95.39% शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम आहे. 132 शिक्षकांची माहिती बाकी आहे. UDIS माहिती पूर्ण न झाल्यास राज्य आणि केंद्र शासन 2024-25 आणि पुढील शैक्षणिक सत्रात समग्र शिक्षा, स्टार्ट्स आणि PM योजनांचे वार्षिक नियोजन आणि अंदाजपत्रक करण्यासाठी विलंब होत आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा। गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में। हमारा पता सराफा बाजार अमरावती। विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवस अवकाळी पावसानं झोडपून काढलं. गेल्या 2 दिवसात 48.6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसात अमरावती जिल्ह्यात 48.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सामान्य पावसाच्या तुलनेत तो 266% होता. रविवारी उशिरा रात्रीपासून अवकाळी पावसानं जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. पहिल्या दिवशी 13.8 मिलीमीटर तर दुसऱ्या दिवशी त्याचं प्रमाण वाढून 28.1 मिलीमीटर पाऊस झाला. तर तिसऱ्या दिवशी 6.6 मिलीमीटर पावसानं हजेरी लावली. अवकाळी पाऊस जिल्ह्यातील रब्बी हंगामास पोषक ठरणार असून पेरण्यांना वेग येणार आहे. आतापर्यंत 42% पेरण्या झाल्या असून त्यामध्ये हरभऱ्याचं क्षेत्र अधिक आहे. खरीपातील तूर, शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून या पावसामुळे त्या आणखीच परिपक्व होण्यास मदत होणार आहे. तर कापसाचे 2 वेचे आटोपले आहे.
पावसानं कापूस ओला झाला तरी नुकसानीचे प्रमाण फार कमी राहणार आहे, असे कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणानं सोमवारपासून बंद असलेल्या बाजार समितीमधील व्यवहार गुरुवारपासून सुरळीत सुरू झाले. मात्र अजूनही हवी तशी आवक नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये पावसाची धास्ती कायम असल्याचं चित्र आहे. गुरुवारी बाजार समितीत केवळ 5,475 पोत्यांची आवक झाली. यासोबतच सोयाबीन आणि तुरीच्या दरामध्ये घट झाली आहे. रविवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं बाजार समितींमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सलग 4 दिवस बाजार बंद होता. गुरुवारी व्यवहार पूर्ववत झाले असले तरी आवक मात्र चांगलीच मंदावली होती. सकाळी पावसानं रिपरिप सुरू केली होती. मात्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. खरीपातील सोयाबीनसह गहू, तूर, चना आणि मक्याची आवक सुरू झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सोन्याची 5,249 पोत्यांची आवक झाली आहे. सकाळी झालेल्या लिलावात 4,850 ते 4,992 रुपये प्रति क्विंटल भाव आहे. हमी दराच्या तुलनेत भाव वाढले असले तरी 4 दिवसांपूर्वीच्या दरांमध्ये घट झाली आहे. अशीच घसरण तुरीमध्येही नोंदविण्यात आली आहे. तुरीची 45 पोत्यांची आवक झाली असून 10,000 ते 10,700 रुपये दर मिळाला. या हंगामातील बहुतांश सोयाबीन विकल्या गेला असून यंदा अपेक्षेनुरूप भाव न मिळाल्यानं शेतकरी निराश झाला आहे. आगामी 2 दिवसात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी गरजेपुरती आवक आणणे पसंत केले. पाऊस उघडल्यानंतर आवक वाढण्याची शक्यता खरेदीदारांनी वर्तविली आहे. यंदा अमरावती जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई पाहता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून हालचालींना वेग आलाय. ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्प्यात 20 गावांमध्ये संभाव्य टंचाई दर्शवण्यात आली आहे. यंदा पाऊस कमी झाल्यानं जवळपास 500 गावांना पाणी टंचाईचा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आराखड्याबाबत पहिल्या टप्प्यातील उपाययोजनांचा आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. यंदा सरासरीपेक्षा केवळ 35% पाऊस झाला. त्यामुळे जलस्तरात कमालीची घट झाली असून टंचाईची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीनं आता ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यांच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहे. पहिल्या टप्प्यातील 1 कोटीची तरतूद राहणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या टप्प्यात टंचाईची तीव्रता नसली तरी वेळेवर धावपळीपेक्षा त्यापूर्वी सर्व उपाययोजनांना मंजुरी घेण्याचे दृष्टीनं पाठपुरावा केला जाणार आहे. जानेवारी ते मार्च 2024 दुसरा, एप्रिल ते जून तिसरा अशा 3 टप्प्याचा आराखडा राहणार असून तुर्तास पहिल्या टप्प्याच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. तिवसा तालुक्यातील शेंदुरजना बाजार इथं ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाची निवडणूक पार पडली. काँग्रेस पक्षाच्या बहुजन पॅनलचे उमेदवार सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आले. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र शेंदुरजना बाजार इथं ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाची निवडणूक पार पडली. काँग्रेस पक्षाच्या बहुजन पॅनलच्या उमेदवार आशा चौधरी यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड करण्यात आली. तर या भागात काँग्रेस पक्षाचं वर्चस्व कायम असून याबाबत गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या राज्यातील मूलभूत प्रश्नांना बगल देण्याचं काम सरकार करत आहे. राज्यात शेतकऱ्यांचं, बेरोजगारांचे असे अनेक प्रश्न असताना सरकारमधील सर्वांचं लक्ष हे टेंडरकडे असल्याचा घणाघात आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यातील तिजोरी लुटण्याचं काम हे सरकार करत असून आमदानीपेक्षा खर्च जास्त करत आहे. यावरून सामान्य जनतेचं लक्ष वळवण्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी, भामटा राजपूत विरुद्ध बंजारा असं जातीय भांडण लावण्याचा प्रायोजित कार्यक्रम राबवत असल्याची टीका त्यांनी केली. बुलढाण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारने स्पॉन्सर्ड केलेला हा कार्यक्रम आहे. कारण राज्यामध्ये भ्रष्टाचाराचं इतकं मोठं भ्रष्टाचार होत आहे. अनेक भ्रष्टाचाराची उदाहरण देत आहे. सगळ्या खालच्या योजना सेंट्रलाइज करून टेंडर काढून खुल्या तिजोरीची व्यवस्था चालली आहे. काही टेंडर 5,000 म्हणजे 500 कोटीचं टेंडर असेल त्याला फुगवून 1,500 कोटीचं करण्याचं काम सुरू आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येईल, मी हाऊसमध्ये मांडणार आहे. पण असं तुम्हाला स्पेसिफिकली सांगायचं झालं तर पूर्णतः मिळकतीपेक्षा अधिकचा खर्च शासन करते. म्हणजे राज्याची मिळकत 100 रुपये आहे आणि खर्च मात्र कालच्या एका आमच्याकडे प्राप्त माहितीनुसार राज्यामध्ये खर्च हा 272 रुपये आहे. म्हणजे 172 रुपये हे अधिकचा खर्च, मिळकतीपेक्षा अधिक खर्च करण्याचं काम या राज्यामध्ये सर्वात सुरू आहे. प्रत्येकाचं लक्ष टेंडरवर आहे. टेंडर मिळवणं, पर्सेंटेज घेणं, पर्सेंटेज खाणं आणि राज्याला उद्ध्वस्त करणं, अशी सगळी परिस्थिती आता आहे. यामध्ये अनेक प्रश्न असे आहेत की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे,
कर्जमुक्तीचा प्रश्न आहे, दुष्काळाचा प्रश्न आहे, अवधी पावसाचा आहे, आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे, हजारो लोकांचा बालकांचा औषधी अभावी जीव जातोय. त्यामध्ये तुम्हाला बेरोजगारांचा प्रश्न आहे, नोकर भरतीचा पत्ता नाही आणि त्याच्या पलीकडं जाऊन आपण पाहिलं की राज्यातील एकूण कुठल्याही धोरणावर या सरकारचं लक्ष नाही. एस टी महामंडळाचं बुलढाणा विभागीय कार्यालय सील करण्यात आलंय. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं उपदान देण्यास टाळाटाळ केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतरही महामंडळ ताळ्यावर आलं नाही तर कार्यालयाच्या जमिनीचा लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 19 कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे तब्बल 53 लाख रुपये महामंडळाकडे थकीत आहे. उच्च न्यायालयानं गेल्या 25 सप्टेंबर रोजी रक्कम अदा करण्याचे आदेश पारित केले होते. मात्र 2 महिन्यांचा कालावधी उलटूनही महामंडळानं हा विषय गांभीर्यानं घेतला नाही. त्यामुळे त्यांची जमीन जप्त करून शासनाच्या नावे करण्यात आली आहे. तसेच तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकानं मलकापूर मार्गावरील विभागीय कार्यालय सील केले आहे. शुक्रवारपर्यंत धनादेश दिला नाही तर जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मुख्यालय प्रशासन आणि बुलढाणा विभाग हादरला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विदर्भात होणाऱ्या अधिवेशनात 5 दिवस फक्त विदर्भाच्या प्रश्नांसाठी द्या, आमदार बच्चू कडू यांची मागणी. तर सरकार कोणाचंही येऊ दे, ते सामान्यांच्या हिताचा विचार करणारं असण्याची आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. समृद्धी महामार्गावर राहणार आय ड्रोनची खास नजर. 1250 कोटी रुपयांच्या कामाची निविदा निघाली. अपघातांना आळा घालण्यासाठी करण्यात आली उपाययोजना. आणि अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं थेट प्रक्षेपणाचं आयोजन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.